सुनील, ही काय चालूगिरी चालवलीस? एक हॉस्पिटल चालत नाही आहे, त्याचे बँकेचे हप्ते थकलेत, मित्राकडनं शत्रूकडनं नातेवाईकांकडनं घेतलेलं कर्ज परत केलेलं नाही आणि तू दुसरं हॉस्पिटल विकत घेऊ लागलायस. डॉक्टर साहब ये बताइए कि आपको हॉस्पिटल लगा कैसा? अप्रतिम सुंदर धर्मेश साहेब. धर्मेशजी, हॉस्पिटल माझ्या बायकोलाही खूप आवडलं. आणि धर्मेश साहेब, खरंच हो, मी तुमचा फॅमिली डॉक्टर असल्याचे उपकार मात्र तुम्ही फेडून दिलेत आज. बरं, हे सांगा, आता मी किती पैसे द्यायचे आहेत तुम्हाला? देखो, पैसे की बात छोड़ो, मुझे तो ये जानना है कि बस आपको हॉस्पिटल अच्छा लगा? That's it. हॉस्पिटल चांगलं आहे, माझ्या बायकोला पण आवडलं. मॅडम, आय थँक्सफुल टू यू. तुमची पण मेहनत आहे याच्यात. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही कसे डॉक्टर साहेब? मस्त, एकदम मजेत आहे. आणि तुम्ही मॅडम? एकदम फर्स्ट क्लास. डॉक्टर साहेब, म्हणजे असं झालं की एक हॉस्पिटल असतं ना, तुम्ही दुसरं हॉस्पिटल घेताय. म्हणजे एक बायको असतं ना, दुसरी बायको. याचा अर्थ असा, घरवाली आणि बाहेरवाली. तसं नाही, एक घरवाली आणि एक हॉस्पिटलवाली. सुनील, झालं समाधान? शेवटी तुझ्या बायकोनीच तुझ्या अब्रूचं खोबरं केलं ना. पण तुला काही फरक पडत नाही रे. ते म्हणतात ना, मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू. छे.